Audio Jungle. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचा आहे. चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन त्याला ऑल सेट करून घ्यायचा आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम कडक व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून आणि एकदम सोप्या पद्धतीत आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही मटेरियल आहे या व्हिडिओचं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर काय करायचं, जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते ॲड मशीनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. विषय हार्ड पद्धतीत बीटमार्कला इथून ओपन करायचं. तुमच्या भावानं आधीच काहीसं ॲड करून दिलेलं आहे. तर वाढदिवसाच्या निमित्त आपण केलेला आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही हा वाढदिवसाचा करायचा नसेल तर काय करायचं आहे, ग्रुपवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये करायचं. जे काही हे वाढदिवसाच्या भावाला शुभेच्छा आहेत तर ते इथून डिलीट करायचं आहे. आणि दादागिरी आपण की दादागिरी हे आहे ते शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचा नसेल तर तुम्हाला वाढदिवसाचा तर करायचं असेल तर हे असंच राहू द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, या व्हिडिओच्या स्टार्टिंग राहायचं आहे, परतच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे काही तुमच्या भावानं तुम्हाला फोल्डर दिलेला आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे इम्पोर्ट करायचा आहे. आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल काश्मीर एरिया दाबायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं, या फोटोला आपण थोडंसं असं झूम करायचं आहे. आणि तुम्ही म्हणजे हिशोबात तुम्ही बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे या फोटोला. तर मी काय करतो, थोडंसं झूम करून याला बरोबर ॲड करून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे ॲड करायचं आहे. जे काही वरी ग्रुप असेल त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. आणि या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे आपण इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता मधात इथं बघू शकता बीट दिलेले आहे मी 7.23च्या बीटला, तर इथून एकदा कट मारायचं आहे. 8.6च्या बीटला एकदा कट मारायचं आहे. आणि 8.18च्या बीटला एकदा कट मारायचं अशा प्रकारे. आणि आता काय करायचं आहे, फोटोला आपण अशा प्रकारे या ग्रुपच्या जे काय खाली आहे घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे असं बरोबर लागून जाईल. तर आता काय करायचं आहे, आपण इथं पण एक जॅक्शन क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं, जे काही तुमच्या भावानं तुम्हाला बॉर्डर दिलं आहे तर ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. त्यानंतर ब्रँडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि इथून रायटिंग मार्क घ्यायचं आहे या बॉर्डरला. आता काय करायचं, या बॉर्डरला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपट देऊन घेऊ आपण. तर त्यासाठी इथून जे काही शेकीपट दिलं आहे तुमच्या भावानं तुम्हाला ते अशा प्रकारे इम्पोर्ट करायचं आहे. आता जे काही पहिला फोटोला इपेड आहे ते कॉपी करायचं सर. त्या फोटोवर क्लिक करायची, इपेडच्या असं क्लिक करायचं, 3 ठिपके दिसते तर त्या 3 ठिपक्यावर क्लिक करायचं आणि हा इपेड इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन बीट मार्कर आपल्याला ओपन करायचा आहे. आता जे काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर आता हा पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि डबल आपल्या शेकीपला ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढे जे एक बारीक फोटो आहे मधातला तर त्या दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे. आणि 7.23च्या बीटला यायचा आहे. इथे एक 2 बारीक फोटो आहेत आपले, तर त्या 2 फोटो आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ सर्वात आधी. तर हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे आणि जे काही कीपॅड आहे ते ओपन करायचं आहे. आता जे काही शेवटच्या फोटोला इपेड आहे ते सर्वात आधी आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. त्या फोटोवर क्लिक करायचं, इपेडच्या असे क्लिक करून हा इपेड इथून कॉपी मारायचा आहे. त्यानंतर आपल्या बीट मार्करला ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे, जे काय आता शेवटचा फोटो राहील आहे आपला तर त्या शेवटच्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीबोर्डला आपण ओपन करायचं आहे. तर इथं मी तुम्हाला 3 लेअर दिलेले असतील. 3 फोटो संपल्यानंतर वरी 3 लेअर आहेत, तर त्या तिन्ही लेअरवर अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि सिलेक्ट करून घ्यायचा आहे तिन्ही फोटो. आणि त्यानंतर इथं या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं कॉपी नाव दिसून जाईल, तर हे कॉपी करून घ्यायचं आहे इथून. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, डबल आपण याच्यावरच क्लिक करायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, इथं खाली पेस्ट नाव दिसत असेल बघू शकता हा, तर यावर क्लिक करायचं आहे. ह्या पेस्ट बरोबर लेअर अशा प्रकारे होऊन जाते आणि हे लेअर पण बरोबर अशा प्रकारे लागून जाते. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर बाबा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा झाला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमधून सांगायचं आहे. आणि असंच एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ शिकायचे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.